उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आपण ना अळूच्या वड्या बनवणार आहोत। अळूच्या वड्या ह्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात। यासाठी आज मी वेगळं असं काही केलेलं आहे। तर हे पोहे घेतलेले आहेत, हे नंतर मी ग्राइंड करून ह्याची पावडर बनवेल। आणि हे आहे ते हिरव्या मुगाचं पीठ, हा एक चेंज आहे। आणि आपण अळूच्या पानाचे देठ आहेत ना, हे मी ते साले काढून साधारण कोवळे आहेत तोपर्यंत असे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हे आपण त्या जे मिश्रण आपण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये ॲड करू। हे अळूची पानं साधारण 8 अळूची पानं आहेत, हे धुवून स्वच्छ करून कोरडी करून घेतलेले आहेत। आता मसाल्याच्या जिन्नसमध्ये मी इथे धणे आहे, तिखट, तीळ आहे। आता तीळ हे नंतर गार्निशिंगसाठी थोडे आणि थोडे ग्राइंड करताना घेणार आहे। ओवा आहे, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आले, हळद, कोथिंबीर आहे, इथे थोडासा गूळ आहे आणि नंतर हे लिंबू, चवीपुरतं मीठ त्यानंतर आपण ॲड करू। आता आपण याचं पेस्ट बनवायला सुरुवात करूया, जी आपल्याला अळूच्या पानांवरती लावायची आहे। तर त्यासाठी आपण कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, तीळ, आले आणि धणे हे एकत्र ग्राइंड करून घेऊया। हे वाटण आपण आता करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता डाळीचं पीठ ॲड करू आणि पूर्ण मिश्रण छानपैकी मिक्स झालं की मग आपण वड्यांना ते लावून घेऊया। ते पानं इथे धुवून ठेवलेले आहेत ते घेऊ आणि आता हे जे मी देठ कट करून ठेवले ते कोवळेवाले ते याच्यात ॲड केलेले आहेत। अजून थोडंसं पाणी ॲड करू आणि याला मस्तपैकी असं मिक्स करून घेऊ। देठांमुळं ह्याला खाताना एक वेगळी टेस्ट येते आणि देठांमध्ये सुद्धा विटॅमिन्स असतात। तर आपण हे वड्यांना लावून घेऊया। लिंबू पिळायचं राहून गेलं होतं, तर ते आता आपण लिंबू पिळून घेऊ याच्यामध्ये। काही वेळेला आंबट चिंच त्याचा कोळ बनवूनही टाकतात, पण मी गूळ, थोडंसं लिंबू, मीठ आणि एकदम छानपैकी चव येईल याची। आता हे पानांना आपण व्यवस्थित लावून घेऊया। सर्वात मोठं पान अगोदर घेतलेलं आहे आणि ते उलट ठेवून ह्याच्यावरती आपण हे लावून घेऊ।